तुमच्या पैशानंच भरावं लागणार आहे. हप्ते टाकून देऊ तुम्हाला आणि पुन्हा अजून म्हणे ज्याच्याकडे डॉक्युमेंट नाही त्याला भेटणार नाही. म्हणजे मग असं कसं आमचे घर घेताना वेळेस बरोबर डॉक्युमेंट घेतलं. हे बघा, ज्या ठिकाणी आर्थिक मोबदला देण्यात यावा त्या आर्थिक मोबदला त्यांना द्यायलाच पाहिजे. आणि ज्या ठिकाणी जर नागरिक म्हणले की आम्हाला रेडीमेड घर द्या, जे प्रधानमंत्री आवास योजना असेल किंवा कुठल्या स्कीममध्ये तर ते मोफत द्यावं लागेल. मोफत आपल्याला मोफत द्यावं लागेल. बिलकुल तोडा, पण पैसे द्या आणि तोडा. तुम्ही पैसे देणार नाही आणि दादागिरी करा. कसं दादागिरी साहेब, ही जनता इथली आहे, तुम्ही अधिकारी आहे. आणि शेवटची विनंती मुख्यमंत्र्यांना करतो, जोपर्यंत मोबदला भेटत नाही, जोपर्यंत न्याय भेटत नाही, त्या माणसाची बदली करू नका. यांनी माझं सर उजाडलंय, माझं सर बकास केलंय, माझी आई माझी बहीण लढली, यांच्या डोळ्यातल्या आसूसाठी जोपर्यंत बदला घेणार नाही, कायद्याच्या भाषेत बदला म्हणजे कायद्याच्या भाषेत मोबदला घेणार नाही, तोपर्यंत आयुक्ताची बदली आम्ही होऊन देणार नाही. पहिलं शहर असं असेल, नागरिक कोर्टात जातील आणि म्हणतील ही बदली रद्द करा. हे पहिलं शहर असेल, नागरिक म्हणतील पैसे नंतर यांची बदली करा. आणि तुम्ही ज्या आयटीने शहरामध्ये क्रेडिट घेतलं त्या आयटीने खरं या, जबाबदारी स्वीकारा आणि सांगा हो माझ्याकडनं टेक्निकल चूक झाली, आम्ही स्वीकारू. तुम्ही सांगा मी चर्चा करतो, मी मोबदला देतो, आम्ही तयार राहू. तुम्ही मोबदला देणार नाही, तुम्ही दडपशाही करणार, तुम्ही आम्हाला लेखी स्वरूपाचा इरादा पत्र द्या. पैसे जेव्हा येतील आम्ही ते व्याजासकट सरकारकडून घेऊ, एवढे सवलत तुम्हाला देतो, परंतु इरादा पत्र द्या. घरं तुमच्याकडे पडू नये. प्रधानमंत्री आवास योजनेचे विश्रांती नगरचे लोक भेटले, आता भेटले, त्यांना तुम्ही लेखी दिलं, घरं देतो आणि आज दिलं तर पैसे मागतात. 12 लाख रुपये म्हणते मार्केटला कुठे घर घेते आणि यांच्याकडे लेखी आहे की तुम्हाला घरं देतो. 2019चा निर्णय आहे कॅबिनेटचा, त्याच्यामध्ये सांगितलंय की तुम्ही अधिग्रहण करत असताना मोबदला द्या. परत तुमच्या माध्यमातून सांगतो, आयुक्तांनी आता जागेवर यावं, न्याय द्यावा, तसं नव्हे तर स्पष्ट करावं. दुसरा अधिकारी नेमून लावा, एक समिती नेमून लावा, त्या अतिक्रमण निष्कासनावर कारवाई करतील आणि आम्हाला मोबदला पाहिजे. शांतपणे आता कोणी मोबदला देता आपण आयुक्त महोदयांच्या घरी जाऊ आणि त्यांना विचारू, साहेब आम्हाला पैसे कधी देतात, साहेब आम्हाला घर कधी देतात. भांडे जपले, यांना घरातून हाकलून दिलं, यांना घर भाड्याने भेटत नाही, ती रडली, तर याचा मानसिक त्रास मला झाला, तुम्हाला का होत नाही याचा खुलासा तुम्ही करावा. दुसरं तुम्ही म्हटले की सोशल मीडियाला आम्ही महत्त्व देत नाही. आयुक्त साहेब, सदनात चर्चा झाली, अधिवेशनामध्ये प्रश्न विचारण्यात आला, अति तातडीचा जो निधी आहे जो इमर्जन्सीमध्ये फंड खर्च करावा लागतो, त्याच्यामध्ये 2 कोटी तुम्ही उडवले. शहराचे पैसे तुम्ही सोशल मीडियात उडवले स्वतःचं चकमा पुढे येण्यासाठी. हे सोशल मीडिया तुम्हाला चालला, त्या सोशल मीडियामध्ये तुम्ही आव्हान करता मी शहर तोड दूंगा, ते तुम्हाला चाललं. आणि माझी बहिणी सोशल मीडियाने जर बोलली की आयुक्त साहेब माझं घर तोडू नका, मी तुम्हाला घरी प्रश्न विचारायचे, तर तुम्ही सोशल मीडियावर प्रश्न विचारता. साहेब असं कसं सांगेल? मी स्पष्टपणे तुम्हाला सांगतो, आम्हाला मोबदला द्या. आपण शहराच्या विकासासोबत आहोत का नाही? आपल्याला मोबदला मिळाला तर आपण जागा देणार का नाही? आपल्याला घराला घर मिळालं तर आपण जागा देणार का नाही? ही जनता सांगतीये आणि तुम्ही काय सांगता? पहिले आपण सर्व घेऊ, आम्हाला तुम्ही इरादा पत्र द्या. परतूरमध्ये शासकीय जमिनीवर अतिक्रमण असताना लोकांना इरादा पत्र दिले. मी त्या अधिकाऱ्यांची चर्चा केली. वाघमारे साहेब नावाचे अधिकारी आहे, मी त्यांना विनंती केली, म्हणलं साहेब तुम्ही कशी कारवाई केली? विनोद पाटील 2019चा निर्णय, कॅबिनेटचा निर्णय, कॅबिनेटच्या निर्णयामध्ये सांगितलं जर एखाद्याची झोपडी असेल, मला गरज पडत असेल कामासाठी तर त्याला प्रकल्पासाठी पैसे द्या, त्याला मोबदला द्या. अरे हर्सुल आपली माहिती उभे, हर्सुलमध्ये 2 वर्षापूर्वी 50% मोबदला तुम्ही आम्हाला दिला. नॅशनल हायवे कंपन्सेशन दिलं. हायकोर्ट तुम्हाला सांगतंय की नॅशनल हायवेचं कंपन्सेशन आल्याशिवाय तुम्ही कारवाई करू नये. हर्सुल आम्ही स्वतःवर तोडू, आपल्या लोकांना मोबदला द्या. तुम्ही वर्तमानपत्रात काय बातमी देता? सूत्र काही घरं पाडले आणि घरं पाडल्यानंतर आम्ही आवाज उचलल्यानंतर तुम्ही
आजच्या तारखेत नोटीस देता तुमच्यावर का कोर्टाने कंटेन करू नये, घरं पाडल्यानंतर तुम्ही नोटीस देता की तुमचं घर का पाडण्यात येऊ नये, की ते कोण कॉन्ट्रॅक्टर तुमच्या मागे लागला होता की ज्याला भूमिपूजन करायचं होतं त्यासाठी तुम्ही रस्ता मोकळा केला. शहरातील नागरिकांना सांगतो, कृपया असा समज करू नका की नागरिक विकासाच्या विरोधात आहे. विकासाचे शिल्पकार हे आहेत, हे जागा देत आहे म्हणून रस्ता मोठा होणार आहे. आणि विकास करत असताना नियम आहे की तुम्हाला मोबदला दिला पाहिजे. तो मोबदला आम्ही या ठिकाणी मागतोय. हे आमचं चुकीची मागणी आहे का? आयुक्तांना मी सवाल करतो की राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला लेखी निर्देश दिले आमच्या निवेदनावर, तरी तुम्ही कारवाई करत नाही. राज्याचे मुख्यमंत्री इथं आले, ते म्हटले की तुम्ही विकास करा परंतु लोकांना तुम्ही मोबदला द्या, तरी तुम्ही कारवाई करत नाही. आणि आज तुम्ही वर्तमानपत्रात सांगता की सोशल मीडियाच्या आव्हानाकडे मी गांभीर्याने घेतले. आयुक्त साहेब, मला 2 प्रश्न तुम्हाला विचारायचे. सर्वप्रथम मला काल पोलीस प्रशासनाकडून नोटीस मिळाली. पोलीस प्रशासनाचे आम्ही आभार मानतो. तेच एकमेव कार्य होतं की आयुक्ताला विचारायचं की तुमच्याकडे कागदपत्र आहे का, तपासून कारवाई करा. आमचं प्रत्येक निवेदन ते फॉरवर्ड करायचं. पण त्या निवेदन नोटीसमध्ये मला म्हटलेलं आहे की तुम्ही आयुक्तांच्या घरासमोर निदर्शने करू नका, मानसिक त्रास होईल. मी त्यांना स्पष्ट करतो, ज्या भगिनी ज्या ताई आहेत ती माझी सख्खी बहीण आहे, तुमची कन्या माझी कन्या आहे, तो माझा परिवार आहे. मी माझ्या परिवाराला कधी त्रास होईल असे संस्कार माझ्यावर नाही. कृपया त्यामुळे तुम्ही असं आमचा प्रश्न विचारू नका. आणि याचा प्रश्न असा आहे मला, ही माझी माय, ही माझी